आतापर्यंत तुम्ही त्याचा प्रत्येक पराभव बघा, तो आजारी होता पण तो कुठल्या बैलाला कमी नाही पडला. त्याच्यामुळं असं इतिहासामध्ये बी सांगितलं. आणि ह्या बैलाला हा आज बकासूरला कोणी ओढत आणला नाही. आपला बैल आजार असला तरी फक्त जी स्फूर्ती राहते ना बैलामध्ये, आता आज जी गाडी ओढून लावायची तशी तेव्हा थोडा आजारपणात दाखवलं नव्हतं बैलांनी, पण आता परत आला आपला बैल. आज मग पहिल्या बसून शर्यत क्षेत्रामध्ये असे एक हे होतं की गैरसमज होता की बैलाला शेपूटच बारीक पाहिजे, बैल लांबडा पाहिजे. ते तेव्हापासून त्याने विजवलं सगळं की बैल कसलाही असू दे पळू शकतो, फक्त त्याच्या मालकाने त्याच्या कष्ट आणि आपलं नशीब स्टार पाहिजे. आज बकासूरची मुलाखत म्हटली की कोण असं बघून वर डायरेक्ट स्क्रोल नाही करत, पूर्ण बघतात. महाराष्ट्र बघतो, त्याचे 2 पैशाने त्यांचा कुठेतरी फायदा होतो आणि ते प्रेम ते बैलावरती आहे. आणि बैल पण त्यांना काही कमी पडून देत नाही. आज प्रत्येक युट्यूबर कधीच असा म्हणणार नाही अरे बकासूरने 1 नंबर केला, मी त्याची मुलाखत नाही घेणार. आणि एकूण एक शब्द आणि कुठे जर चुकलं ना त्या एकूण एक शब्दाला फॅन्सच उत्तर देतात. मला वाटतं त्या कमेंट्स मध्ये तुम्हाला येण्याची गरजच भासत नाही. आम्ही कमेंट बघतच नाही भाऊ. पहिली गोष्ट बोला, करणाऱ्याला फक्त एकच उत्तर की मी बकासूर आहे, हा बस, बाकी नावच काढले. दादा, आजची मुलाखत म्हणजे सांगू शकत नाही मी शब्दात. आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे आज या बकासूरने दिलेली आहेत. मी म्हणतो ना, जर हिंद केसरीचा किताब असेल ना, मला वाटतं या बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त हिंद केसरीचा किताब मिळवणारा जो एकमेव बैल असेल तो बकासूर आहे. आणि आज या मालसिरेच्या मैदानामध्ये अक्रम हिंद केसरी होताना बकासूर आपल्याला दिसला. काय बोला, आज खरंच आनंद आहे की आज जे म्हणली जी संपला आता नाही त्या बैला ते राहिले, त्यांना आज उत्तर दिलं बैलांनी. आणि आज बैल वेगळाच पळाला, आज फॅन फॅमिलीसाठी बैल पळाला. नाण्याची 2 बाजू असतात. बकासूरचे जे फॅन असतात ना, ते कितीही कोणी बोलू दे, त्यांचं ऐकत नाही. त्यांना माहितीये बकासूर काय आणि बकासूर बरोबर उत्तर देणार. पण दुसरी जी साईड असते, जे विरोधार्थी, ते टीका करतच असतं. आणि टीका करायचंच ना, लक्ष नाही द्यायचं. आपण आपल्या बैलात काय आहे, आपल्या बैलांनी काय कमवलंय आणि आपला बैल असं कसं थांबू शकत नाही हे आपल्याला चांगलं माहिती आहे. जे आता नवीन आले ते जुन्या फॅन फॅमिलीला माहिती बैलांनी काय 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 कमावलेलं आहे. त्या हिशोबाने आपण कधीच कुणाला प्रत्युत्तर देत नाही. जो देतो तो आपला देव देतो. बरोबर आहे. छोटा लाचा, मोठा लाचा, सुलतान असे खूप सारे नंदी आहेत ज्या आधीचे, ज्यांचं ते त्यांच्या जागेवरती ठीक आहे, त्यांनी कामगिरी केलेली आहे. पण आताच्या सध्या काळामध्ये बकासूर म्हणजे शब्दच नाही की कुठे कमी पडला तर तो तिथे मालकाचं नाव पुढे एक मोठा मैदान घेऊन गुलाल घेतो. नाही, तो आतापर्यंत सांगतो, आतापर्यंत तुम्ही त्याचा प्रत्येक पराभव बघा, तो आजारी होता पण तो कुठल्या बैलाला कमी नाही पडला. त्याच्यामुळं असं इतिहासामध्ये बी सांगितलं. आणि ह्या बैलाला हा आज बकासूरला कोणी ओढत आणला नाही. आपला बैल आजार असला तरी फक्त जी स्फूर्ती राहते ना बैलामध्ये, आता आज जी गाडी ओढून लावायची तशी तेव्हा थोडा आजारपणात दाखवलं नव्हतं बैलांनी, पण आता परत आला आपला बैल. नक्कीच दादा, मी नेहमी बघत असतो, मुंबईला या किंवा घाटावरती या, बकासूरच्या सोबत तुमची मेहनत काय असते ना. पण तुमचं काय म्हणणं असतं की बकासूर पासून लांब ना, बकासूरला त्रास नका देऊ. पण काही फॅन्स किंवा काही लोक आहेत त्याचं उलट अर्थ समजतं की यांच्यामध्ये ॲटिट्यूड आहे, असे आहेत तसे. पण ज्याचं त्याला समजतं की बकासूरवरती काय होतं. भाऊ, मला काय माहिती, आज तुम्हाला इथं मैदानावरती फोटो नाही काढून दिले, तुम्ही घरी या, पिक्चर तयार करू आपण. आम्ही कोणालाच आठवत नाही, पण आमची एक इच्छा असते की बैलाला आराम करू दे. आराम केला तर त्यांनी बघितलं ना आज काय केलं. नक्कीच आज त्यांनी कमालच केली. म्हणजे बोलतात ना, देव ज्याला कान मुगाच देव म्हणत नाही. मला तरी वाटतं ना, एका मैदानात 2 वेळेला हिंद केसरी सलग आणि हिंद केसरीचा किताबच त्याला द्यावा हो, असं आहे. महाराष्ट्रात आता जेवढी मैदानं झाली हिंद केसरी, त्याच एकाही मैदानात इथून पुढे इतिहास घडत. एकाही मैदानात बकासूरने इथे 1 नंबर नाही केला, असं कधीच पण पुढच्या पिढीत बोलू शकत. मला तरी वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे मैदान आहेत ना,
कुठला राहिला असेल ना तो सुद्धा तो करून टाकेल हिंद केसरी. नाही झाली, सगळी झाली आता. टोटली झालेली आहे. टोटल झाली, टोटल झालेली आहे. आता काय राहिला नाही. कोणता नवीन मैदान माळशिरस राहिला होता, हा तो बी आज पूर्ण आला. म्हणजे माळशिरसचाच हिंद केसरी राहिला तर तो सुद्धा त्यांनी पूर्ण केला. कसा आनंद आहे आज? लय आनंद आहे आज. म्हणजे आपण जेवढं पाहिलं मग कष्ट मेहनत काही जे असेल ते आमचं जेवढं पळालो आम्ही रात्रंदिवस बघितलं नाही, काय जे लागल ते केलं बैलासाठी. आज त्याचं सार्थकी लागलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद, सगळे भारी वाटलं. आज एकाच गटामध्ये सर्व टॉपचे नंदी होते. मथुर सुद्धा होता, सर्जा सुद्धा होता आणि आपला बकासूर चिक्यासोबत पळाला. म्हणजे चांगलीच गाडी होती. काय बोलाल म्हणजे मथुर आणि आपला सर्जा त्याच्यासोबत पळत होता. नाही ते काय बैलाचे आपले घरातले संबंध भाऊ आहेत, ते दोन्ही बकासूरचे भाऊ आहेत. त्यामुळे ते कधी बी गाडी पळते आपली, कुणा नाराज नाही. मैदानाचा विषय तिथंच वाढला. इथं मैत्री ही जी आहे ना ही बकासूरने आणि तुम्ही कमवलेली फॅन फॉलोईंग आहेत आणि वेड्यासारखी हो, जे कुठून बाहेरून येतात आणि ते बकासूर बद्दल जे वक्तव्य करतात ना, ते बोलतात ना, शब्द नाही हो, ते शब्दात मोजता येणार नाही. दिवसभर ही जेवढी आहे ती, ही जेवढी कंटिन्यू इथं आहे हा ना, ती तेवढी इथंच आहे. हा बैलापासून हल्ली नाही असं म्हणजे बोलताना बैलाने एवढी कमाल दाखवली. म्हणजे आज मग पहिल्यापासून शरीर क्षेत्रामध्ये असे एक हे होतं की गैरसमज होता की बैलाला शेपूटच बारीक पाहिजे, बैल लांबडा पाहिजे. ते तेव्हापासून त्याने विजवलं सगळं की बैल कसलाही असू दे पळू शकतो, फक्त त्याच्या मालकाने त्याच्या कष्ट आणि आपलं नशीब स्टार पाहिजे. त्याचं नाव आधी जेव्हा तुमच्या दावणीला होतं सरपंच होता आणि कधी वाटलं होतं का हो की हा म्हणजे हिराच निघेल, आमच्या घरातला दिवा निघेल आणि तो कायम जळत राहील आणि तुमचं घर उजालात आणून सोडेल, असं कधी वाटलं होतं का हो? कारण का खूप असं असतं, गरिबाचे दिवस आपण बघितलेले असतात. पण सांगतो ना भाऊ, आज हा बैल जर एखाद्या टॉपच्या गाडा मालकाचे पैसा पाणी सगळे त्याचे काय असतात, हा बैल गरिबांना उजेडात मस्त आणले पाहिजे. आज आम्ही ते काम करतोय. आज कुणी बी सांगा आम्ही मोहिलला मामाला वैभवला पायरा माहितला आम्हाला दिला नाही, फक्त त्या लेवलचा त्या रेंज मधला थोडासा कमी पडू द्या. पण घालतो बरोबर. बकासूर एकमेव बैल असा आहे ना ज्या ज्या बैलांमध्ये पळाला आहे ना त्याचं नाव झालंय. असं कोणता बैल नाही त्याचं नाव झालं नाही. बकासूर मध्ये बैलामध्ये पैरामध्ये पळण्यासाठी तरसतात लोक. नाही प्रत्येकाची आपण करतो इच्छा पूर्ण, कुणाला नाराज नाही करत आपण. नक्कीच. आता पुन्हा 16 तारखेला माळशिरसचं मैदान येतं. तुम्ही जेव्हा ऐकत होता ही रश होती, जी रश होती तर एकच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत की आता अजून एकच इच्छा आहे, माळशिरसचा जो 16 तारखेला मैदान सुद्धा आहे तो सुद्धा बकासूरने करावा, इथपर्यंत त्याचे फॅन्स आहे. काय बोला आहेत भाऊ आता जेवढे आता तर काही पूर्ण बैल रिकवर आहे, करू आपण काही टेन्शन. नक्कीच. आता काय जो 16 तारखेला आहे तेव्हा कोण पैरा काय आहे का आम्हालाच माहिती, सगळं भावालाच माहिती, नाही सांग. नक्कीच. काय बोला माळशिरस मैदानाबद्दल काय बोला? आणि तुम्ही असं ठरवून आलं होतं की हा मैदान राहिला होता तुम्ही बोलल्याप्रमाणे हिंद केसरी होण्याचा? सांगून केला. हा सांगून केला. बोलले होते आठवडाभरात सँडी भाऊच्या मुलाखतीत मामांनी सांगितलं होतं की मी माळशिरसला 1 नंबर करणार आणि केला. बैल माझ्याशी बोलतो, मी सांगतो ते बैल ऐकतो. नक्कीच. म्हणजे कसं आपण जसं बैला आपलं समजतं ना, जसं आपण सुद्धा त्या बोललेलं त्या बैलाला समजतं. कसं ती ट्युनिंग कशी होत जमते तुमची? म्हणजे आता काय होतं, मामा सकाळ संध्याकाळ गोठ्या वाजतात, काय त्यांचं असं त्यांचं पहिल्यापासून ते आमच्या तात्याची पुण्य म्हणल्यावर चुलताचे आमचं, त्यामुळे आणि चुलत्यातून माझ्या भावाचं लई पटायचं. पहिलं चुलता नाही आमच्या. आता काय बोलाल, धनावडे जसे झाले रील आपला इन्स्टा रील आणि नंतर धांगेच का ते दादा सुद्धा 750 किलोमीटर. म्हणजे आज बकासूरची मुलाखत म्हणली की कोण असं बघून वर डायरेक्ट स्क्रोल नाही करत, पूर्ण बघतात. महाराष्ट्र बघतो, त्याचे 2 पैशाने त्यांचा कुठेतरी फायदा होतो आणि ते प्रेम ते बैलावरती आहे आणि बैल पण त्यांना काही कमी पडून देत नाही. आज प्रत्येक युट्यूबर कधीच असा म्हणणार नाही अरे बकासूरने 1 नंबर केला, मी त्याची मुलाखत नाही घेणार. आणि एकूण एक शब्द आणि कुठे जर चुकलं ना त्या एकूण एक शब्दाला फॅन्सच उत्तर देतात. मला वाटतं त्या कमेंट्स मध्ये तुम्हाला येण्याची गरजच भासत नाही. आम्ही कमेंट बघतच नाही भाऊ. पहिली गोष्ट बोला. करणाऱ्याला फक्त एकच उत्तर की मी बकासूर आहे, बस, बाकी नावच काठी. आणि बघा आपलं नाव सरपंच बकासूर डॉन म्हणतात त्याला, डॉन. मला तरी वाटतं इथे संपलं नाही, याच्या पुढे सुद्धा त्याला आणखी नवीन पिढी जी येतील, जी बघतील ती सुद्धा आणखीन पुढे दुसरे नाव देण्यात येतील. 100% गावठी बैल इथून पुढची पुढे सांभाळणार. नक्कीच. म्हणजे त्याने सर्व पुसूनच टाकले की शेतातलं काम करणारा, रानात फिरणारा बैल सुद्धा या लेवलला पोहोचू शकतो. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मुलाखतीसाठी. मी बघितलं खूप जण होते, आता जास्त वेळ तुमचा घेतला नाही. धन्यवाद.